हाय हॅलो सर्वांना नमस्कार। परत एकदा तुमचं माझ्या या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत। तर आज आता पहिला तुम्ही व्लॉग बघितला माझा हरिद्वारचा। तर आता आपण हरिद्वारवरून निघालोय आणि आता आपण आज जाणार आहोत सोनप्रयागला, कारण आपल्याला जायचं पुढे केदारनाथला, पण त्याच्या आधी आपल्याला लागतं सोनप्रयाग। तर तिथे आपण आज स्टे करून नंतर मग आपण केदारनाथला जाणार आहोत। तोही व्लॉग मी तुमच्याशी शेअर करणार आहे। पण आजचा हा व्लॉग सोनप्रयागचा थोडासा मी शूट केला, कारण तिकडे खूप मस्त सिनेरी वगैरे सुंदर सुंदर असं हवामान वातावरण खूप छान होतं। तर मी तिथलं थोडंसं इथलं शूट केलं, तर ते तुमच्याशी आज मी शेअर करणार आहे या व्लॉगमध्ये। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्किप करू नका। चला तर मग आता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर फायनली आपण आता मस्त सोनप्रयागला पोहोचलेलो आहे, पाहू शकता। आणि सकाळची वेळ आहे, मस्तपैकी 6 वाजले आणि आता आमच्या पुढच्या प्रवासाला आता आम्ही सुरुवात करतोय थोड्याच वेळात। तर बघा इथे असं ना, तिकडे उत्तराखंड म्हटलं ना की सगळं वरतीच असे लोक राहत असतात, वरती कारण तिकडे तसंच राहण्यासाठी त्यांची घरं तिकडे तशीच असतात। आणि इकडे बघा असं आपण नदीचा हात आहे, संगम इकडे पात्रा असं आपण बघणार आहोत। आणि इथे छान असं मस्त हे दृश्य होतं, तर मी म्हटलं चला आपण हे थोडंसं दृश्य हे शूट करूया, कारण नदीचं पात्र इतकं सुंदर होतं ना इथे, तुम्ही पाहू शकता। ते आम्ही थोडा वेळ थांबलो आणि इथे नदीचं पात्र बघण्यासाठी विशेष आम्ही थांबलो इथे। आणि नदीचं पात्र खूप मस्त होतं इथे, आणि नदीचं पाणीसुद्धा खूप सुंदर होतं इथे, खूपच छान होतं पाणी आणि स्वच्छ पाणी एकदम। आणि वातावरण तर इतकं सुंदर, इतकं थंड आणि छान आल्हाददायक होतं ना की खरंच अगदी असं वाटत होतं की इथून आता जावंच नाही पुढे, इतकं सुंदर वातावरण इथे होतं सकाळी सकाळी। आणि आम्ही निघालो होतो ना, त्यामुळे खूप फ्रेश पण वाटत होतं। तर पाहू शकता इथे खूप गर्दीसुद्धा होती। आणि बघा नदीचं पात्र किती सुंदर आणि खूप मोठं असं नदीचं पात्र आहे हे अलकनंदा नदीचं पात्र आहे बरं का। इथे अलकनंदा आणि भागीरथी नदीचा सुद्धा संगम आहे, तर तो मी तुम्हाला पुढे दाखवेनच। पण ही अलकनंदा नदी आहे आणि त्याचं पाणीसुद्धा खूप स्वच्छ होतं। आणि इथे बघा काही लोक आंघोळसुद्धा करत होती या नदीच्या पात्रामध्ये, पण आम्ही नाही केली, कारण आमचं सगळं आम्ही आवरून निघालो होतो। आणि आता इथे आम्हाला लागलं मध्ये धारादेवीचं मंदिर, तर तिथे पण आम्ही थोडा वेळ थांबलो। तर म्हटलं चला आपण दर्शन घेऊनच जाऊया धारादेवीचं। तर आता आम्ही आताच आतमध्ये चाललो आहे मंदिरामध्ये।